तांदळाच्या पिठामध्ये दही केव्हा तुम्ही घालून रेसिपी बनवली आहे का? नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारी रेसिपी पाहणार आहोत. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी तांदूळ पीठ घेतले आहे. तांदूळ पीठ कोणते घ्यायचे? जे आपण भाकरीसाठी वापरतो तेच इथे मी तांदूळ पीठ घेतले आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी फ्रेश दही घ्यायचे. अजिबात आंबट दही इथे वापरायचे नाही. त्यानंतर त्याच वाटीने बारीक रवा घालायचा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला थोडासा फिरवून घेतला तरीसुद्धा चालेल. त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालून घेतले. 1 चम्मचभर मिरची आणि आल्याची पेस्ट घालून घ्यायची. तर मिरची इथे मी 2 ते 3 आणि अर्धा इंच आलं मिक्सरला लावून घेतले. तीच इथे मी पेस्ट घालून घेतली. चम्मचने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. एकदम पाणी घालायचे नाही. जसे पाणी लागेल तसे पाणी घालायचे, नाहीतर बॅटर पातळ होईल. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी पाणी घालून घेते. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर इथे पाहते तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी. बॅटर आपले जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मध्यम स्वरूपाचे बॅटर आपले हे तयार झालेले आहे. आता हे असे झाकण ठेवून 20 मिनिटासाठी बाजूला ठेवूया, म्हणजे रवा व्यवस्थित असा फुलला जाईल. ज्या भांड्यामध्ये आपण रेसिपी बनवणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घ्यायचे ब्रशच्या साहाय्याने. जर तुमच्याकडे अशी प्लेट नसेल तर तुम्ही इथे कुकरचा डबा जरी घेतला तरीसुद्धा चालेल. बॅटरकडे वळूया. बॅटर थोडेसे घट्ट झाले आहे कारण यामध्ये रवा आहे. रवा पाणी लगेच ॲब्सॉर्ब करून घेतो. तर त्यासाठी इथे मी 2 ते 3 चम्मचभर पाणी घालून घेतले. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि चम्मचने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. या अगोदर तुम्ही ही रेसिपी केव्हाच बनवलीच नसेल एवढे मी 100% सांगते. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. अर्धा चम्मचभर खायचा सोडा घालायचा. तुम्हाला खायचा सोडा घालायचा नसेल तर इथे इनो जरी तुम्ही घातलात तरीसुद्धा चालणार आहे. सोड्यावरती 1 चम्मचभर पाणी घालून घ्यायचे आणि सोडा ॲक्टिव्ह करून घ्यायचा. व्यवस्थित हा सोडा बॅटरमध्ये घुलवून घ्यायचा. तर इथे पाहताय तुम्ही मस्त अशी बॅटरला जाळी आलेली आहे. गॅसवरती बाजूला पाणी कढईमध्ये गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्ये प्लेटसुद्धा मी घालून घेतली. त्यानंतर लगेचच आपल्याला हे बॅटर प्लेटमध्ये घालून घ्यायचे आहे. थोडेसे तिखट वरून भुरभुरून घेते. तर हे बेडगी मिरचीचे तिखट आहे, त्याने रंग खूप मस्त येतो. इथे पाहताय तुम्ही आणि दिसायलासुद्धा ही रेसिपी खूप सुंदर दिसणार. तर यावरती झाकण ठेवायचे. 20 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. अधेमध्ये अजिबात चेक करायचे नाही. 20 मिनिटानंतरच झाकण काढून घेतले. टूथपिकने आपल्याला हे चेक करायचं आहे. तर टूथपिक क्लीन आलेली आहे म्हणजे आपली ही रेसिपी मस्त अशी तयार झालेली आहे. आता तुम्हाला समजलंच असेल आपण काय पाहतोय. तर आज आपण पाहतोय 1 वाटी तांदूळ पिठाचा ढोकळा. या अगोदर तुम्ही केव्हाच बनवला नसाल एवढे मी 100% सांगते. तर ही प्लेट बाहेर काढून घेतली. थंड करून घ्यायचं थोडा. त्यानंतर फोडणीची तयारी करूया. तर फोडणी पात्रामध्ये 1 चम्मचभर तेल गरम करून घेतले. मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून घ्यायची. तर हिरवी मिरची माझ्याकडे ही पिकलेली आहे, ती मी यामध्ये घालून घेतली आणि ही खमंग फोडणी ढोकळ्यावरती घालून घ्यायची. काय सुंदर दिसतो ढोकळा पहा. खूप मस्त हा ढोकळा तयार होतो. या अगोदर मी रव्याचा ढोकळासुद्धा बनवून दाखवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते तुम्ही चेक करू शकता. बाजूने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि सुरीच्या साहाय्याने ढोकळा कट करून घ्यायचा. मस्त असा हा स्पॉन्जी ढोकळा तयार होतो. जाळीदार, मऊ, लुसलुशीत तसेच स्पॉन्जी ढोकळा तयार होतो. पाहूनच तुम्हाला समजलंच असेल किती मस्त हा ढोकळा तयार झालेला आहे. जाळी तर खूपच मस्त पडलेली आहे. तर चम्मचच्या साहाय्याने इथे मी ढोकळा तुम्हाला काढून दाखवते.
पहा किती मस्त आणि मऊ झालेला आहे ढोकळा. आणि चवीला म्हणाल ना तर अप्रतिम हा ढोकळा तयार झालेला होता. तर सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट असा हा ढोकळा तुम्ही नक्कीच बनवून पहा. घरच्यांना विश्वाससुद्धा बसला नाही की हा तांदूळ पिठापासून ढोकळा मी बनवला आहे. पण खरंच चवीला जबरदस्त हा ढोकळा तयार होतो. जसा रवा ढोकळा लागतो ना तसाच हा ढोकळा तयार झालेला होता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी आवडली असेल ना तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.